हॅलो, नमस्कार. काल मी सांगितल्याप्रमाणे आजपासून मी शिवण क्लास सुरू करणार होते. पण शिवण क्लास सुरू करण्यापूर्वी आपल्याला मशीनची गरज असते आणि मशीनसोबत आपल्याला सुरुवातीला मशीनची माहिती पाहिजे. कोणते कोणतं कसं करायचं, काय करायचं. तर ही माझी फुल सटलची मशीन आहे. सिल्वर कंपनीची आहे. चांगली मशीन आहे. चांगली मला घेऊन 4 वर्ष झाले. कुठल्याही प्रकारचा काहीच प्रॉब्लेम नाही हिच्यामध्ये. तर मी आज तुम्हाला मशीनबद्दल माहिती देणार आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. जर माझा व्हिडिओ तुम्हाला माहितीचा वाटला, तुम्हाला असं वाटलं की याच्यातून आपल्याला शिकण्यासारखं आहे काही, तुम्हाला जर आवडला माझा व्हिडिओ, तर माझ्या व्हिडिओला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तर मी आज तुम्हाला सुरुवात करते. जे आहे, जे आपण शिलाई वाढवण्याचा आहे, हा 1 नंबरचा टाका, 2 नंबरचा टाका, 3 नंबरचा टाका, 4, 5 असं आपण जेव्हा शिलाई करू तेव्हा तर मी तुम्हाला समजून सांगेनच. नंतर हे जे आहे ते आपण जे दाब शिलाई देतो, शिलाई कंप्लीट झाल्यानंतर जी दाब टीप देतो त्यासाठी ह्याचा वापर होतो. त्यानंतर ही जी आहे इथं दांडी, त्याच्यामध्ये आपण दोरा टाकत असतो, याच्यामध्ये आपण दोरा अडकून ठेवत असतो. त्यानंतर इथून जसं सुईत दोरा कसा घालायचा हे सर्व मी तुम्हाला सांगेन. कसं करायचं, काय करायचं हे सर्व मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगेन. इथून आपण दोरा टाकायचा राहतो, कसं करायचं. शिवाय मशीन ही फुल सटलची मशीन आहे. ही तुम्ही ओळखू शकता, ही मशीन शिलाई कामासाठी वापरली जाते. आणि तुम्हाला मशीनवर व्हिडिओमध्ये अजून एक मशीन दिसत असेल, ती म्हणजे ही पिकोची मशीन आहे. तर ही आहे पिकोची मशीन. इथं ही पिकोची सेटिंग असते आणि ही इथं टाक्याची सेटिंग असते. आणि पिकोच्या मशीनला असं सेटिंग म्हणजे ही 3 in 1 मशीन आहे. याच्यामध्ये आपल्याला पिको फॉल पण करता येतो, शिलाई काम पण करता येतं. ही 2 in 1 मशीन आहे. ह्या मशीनला मला पूर्ण 6 वर्ष झाले घेऊन. एकदम व्यवस्थित जशी तशीच मशीन आहे ही. नंतर हिची सेटिंगसुद्धा कशी आहे, काय आहे, हे सर्व मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. पण आज फक्त मशीनबद्दल माहिती आणि सुईत दोरा कसा ओवायचा, मशीनमध्ये दोरा कसा टाकायचा, कसं खालची बॉबिन भरायची, हे सर्व मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. शिवाय मशीन कामासाठी कोणतं साहित्य लागतं हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. तर तुम्ही पहिले मशीन बघून घ्या. या मशीनमधला, पिकोच्या मशीनमधला आणि शिलाई मशीनमधला दोघांमधला डिफरन्स पहा, तुमच्या लगेच लक्षात येईल. आज फक्त मशीनची माहिती देणार आहे मी आणि लागणाऱ्या साहित्याची. तर आता आपण मशीन बघितलीच, तशी आपण लागणाऱ्या साहित्याची लगेच बघून घेऊ.